तो कचरा उचलून घे आरू. तिकडे ठेव तो कचरा, ते तिकडे टाक. ए सिंगर, ए सिंगर. हो हो सिंगर, झाले का मग काम? होत आहे ना. अच्छा, इथं चालू आहे म्हणून हे का गाणे चालू आहे तुझीवाले? हा म्हणून आहे. नाच 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 नाच. बंदर. स्वयंपाक करू? तेच विचारायला आले. भांड्यात पाणी तर टाकून ठेव. भांड्यात पाणी तर टाकून ठेव. इकडलं स्वच्छ राहते. मग ते काडी उचलून तिकडे टाक रे दादा. तिकडे टाक. अरे नळ चालले जाईन ते, नंतर करतो त्याला वाला डब्यानं. काढते तिकडलं शेवटचं अंदरचं. खिचणं पायपाले. हॅलो गाईज, कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण छान. कसे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि काय चालू आहे? मॉर्निंगचा टाईम आहे छान. माझा पण मॉर्निंगचा टाईम आहे, पण आज मी खूप फ्री आहे. खूप फ्री म्हणजे याच्यासाठी आहे की माझा डुग्गू नाही आहे. माझा छोटा मुलगा तो गावाला गेलेला आहे आईसोबत. तर आम्हाला कोणालाच करमून नाही राहिलं. कारण की तो इतका असं म्हणजे तो राहिला की खूप तोंड वाजते, खूप छान गप्पा करत राहते, गोष्टी करत राहते. तर तो गेला म्हणून आम्ही कालपासनं खूप गमूनच नाही राहिला आम्हाला कोणालाच. आईसोबत तो गावाला गेला आहे ताईकडे, मोठ्या ताईकडे. तर खूप मागे लागला होता म्हणून आईने त्याला नेलं. तर आम्हाला बिलकुल करमून नाही राहिलं आता असं वाटते. पण एक आहे, पण काही असं छोटे मुलं असले की नाही करमत. खूपच कसं तरी वाटते. घर एकदम सुनं सुनं होऊन जाते. का रात्रीला तर इतकं सुन सुन वाटत होतं. असं बिलकुल शोर नाही, शराब नाही, काही नाही. बिलकुल आवाज नाही घरामध्ये. असं वाटत होतं कोणी आहेच नाही घरामध्ये. कोणी नसल्यासारखं घरामध्ये असंच वाटत होतं काल रात्रीला. दिवसभर तर काही वाटत नाही, रात्रीच्या वेळेस थोडंसं जाणवते. दिवसभर म्हणजे याच्यासाठी नाही वाटत की आपण कसं कामात राहतो आणि मी पण ऑफिसमध्ये राहते, त्याच्यामुळे वाटत नाही. पण घरी आल्यावर मुलांची आठवण येते. पण काही असो, खूप आठवण येते मुलांची. मुलांशिवाय तर घरच नाही म्हणलं जात, कितीही नाही म्हटलं तरी. मोठा राहते, पण मोठा तेवढा आता कसं मोठा झाला आरू, त्याच्यामुळे तोही राहते म्हणा, तो असं काही नाही. पण छोटे कसे राहिले तर एकदम जवळ आणि मम्मी 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 करत राहते, तर आणखी छान वाटते मुलांचं. आता छान मस्त पटकन स्वयंपाकाची तयारी करतो. स्वयंपाक बनवतो पटकन. खूप काही स्वयंपाक पण नाही आहे, थोडाफारच स्वयंपाक बनवायचा आहे. स्टँड नसल्यामुळे ना मला खूपच प्रॉब्लेम होते. इथे कुठे काय ठेवायचं काहीच कळत नाही. होता तर माझा स्टँड तोडून टाकला मुलांनी. मस्ती करतात, पाडला त्यांनी, तुटला तो. खूप दिवस झाले मी आता
ब्लॉग नाही बनवला आहे. तर चला तर मग म्हटलं आता आज ब्लॉग पण बनवून घ्यावा. तो येईल आता उद्याला वगैरे येईल तो आईसोबत. काल गेला तर एक दिवस थांबणार आहे तिथे आणि ताईलाच घेऊन येणार आहे. म्हणजे ताई आली नाही ना, ते लांब पडते तिकडे ताईचं गाव. तर ती एकटं नाही होत तिच्याच्यानी आहे ना, तर म्हणून ताईला आम्ही मागे गेलो होतो तिकडेच त्या ताईला, मोठ्या ताईला. आता ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला असेल गावातला, ताईच्या गावाकडला, तर त्यांना माहीत आहे की खूप लांब आहे म्हणून गाव माझं आम्ही ताईचं. बिलकुल करमून नाही राहिलं, असं सुनसान वाटून राहिलं, एकदम शांत शांत वाटून राहिलं. सकाळी उठला की त्याचं कुरकुर कुरकुर चालू राहायचं. मम्मी हे दे, मम्मी ते दे, मम्मी मोबाईल दे, मम्मी असं कर, मम्मी तसं कर, मम्मी शी लागली, असं त्याचं काही ना काही चालू राहायचं. तर खरंच आहे, पण मुलांशिवाय तर घरच नसते, हे तर प्रत्येकाच्याच घरात राहते. तर पटकन मी छान रात्रीचा भात आहे त्याचं थोडंसं हे करते, चिवडा भात करते, फ्राय करते त्याला. तसा नाश्त्याला वगैरे चालला जाते आणि नाश्ता पण होऊन जाते, वेस्ट नाही जात खूप. का रात्री व्यवस्थित काही कोणी जेवण पण नाही केलं. जो भी कसमें खाई थी हमने, वादा किया था जो मिलके, तूने ही जीवन मिलाया था मेरे सवेरा, क्या तुम्हें याद है, क्या तुम्हें याद है. काहीतरी गुणगुणत राहते मी, आणि काहीतरी असं कामं करता करता माझे गाणे चालू राहते. त्या आधीपासूनच मला खूप शौक आहे कामं करता करता असं गाणं म्हणायचं, काही ना काही म्हणत राहायचं गाणे. हो मानते आपण सिंगर नाही आहे, पण काय मनाला काय प्रॉब्लेम आहे, गाणं एक आवड राहते आपली. आता काही पण आता तुम्ही म्हणा नको की अरे रे मत गा की अच्छा नहीं है वगैरह वगैरह. बस एक शौक राहते, एक बस सहजच कामं करता करता गुणगुणत राहायचं तर छान वाटते. कशासाठी हो, तर तू सांगशील कशासाठी, मग मी देतो त्या हिशोबाने. अरे हो, तर कशासाठी मग मी सांगतो ना तुला, मग देतो ना मी. तसं नाही देत, नाही मला सांग आधी कशासाठी पाहिजे. पहिल्यांदाच गेला डुगू, म्हणजे पहिलाच वेळ आहे त्याचा की तो आम्हाला सोडून गेला. जसं की आम्हाला आईबाबासोबत गेला एकटा, नाही तर मग नेहमीच माझ्यासोबतच येते तो. तर आम्हाला असं वाटत होतं की राहते की नाही राहत, राहील की नाही राहील, रडेल की काय. पाठवणं आमचं हे नव्हतं, पाठवायचं तर नव्हतंच त्याला, पण ते खूपच मागे लागलं होतं आईकडे, आईच्या बाबाच्या वगैरे. चला म्हटलं, मग आई म्हणे चला घेऊनच जाते म्हणे मी त्याला, तर म्हणून नेलं त्यांना. तर रात्री वगैरे राहिला म्हणाला तो, आता सकाळीच कॉल केला. आहे म्हणे, शांत आहे म्हणे आणि खेळत आहे म्हणे. थोडंसं म्हटलं म्हणे की आई मम्मीकडे चाल. मुलं कितीही म्हटलं तरी आईवडिलांना तर येतेच आठवण, पण मुलांना पण तशीच खूप आठवण येते. एक आईवडिलांसाठी हेच खूप महत्त्वाचं असते की नाही बा, मुलं आपल्याला प्रत्येक वेळेस आठवण करतात. किती झालं तर छोटा आहे म्हणा, तो खूप छोटा आहे. चला तर गाईज, मी आता ब्लॉग खूप मोठा नाही करत आणि इथेच आता माझा ब्लॉग संपवते. चला तर पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत माझं डुग्गू पण येते. चला बाय.